नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कानगावकस कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटरच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटी सेलला बऱ्याच विद्यार्थ्यांकडून रिक्वेस्ट गेली आहे, की आम्हाला आमच्या एम-एस-टी सीईटीच्या फॉर्ममध्ये करेक्शन करायचं आहे. त्यामुळे सीईटी सेलनी वेबसाईटवर करेक्शन फॅसिलिटी सुरू केली आहे. या करेक्शन फॅसिलिटीमध्ये विद्यार्थी काय-काय करेक्शन करू शकतो? उदाहरणार्थ ज्या विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म भरलेला आहे आणि त्याच्या फॉर्ममध्ये काही नावात चुकी झाली आहे, तो आपलं नाव दुरुस्त करू शकतो. त्याची डेट ऑफ बर्थ चुकली आहे, तो डेट ऑफ बर्थला सुद्धा दुरुस्त करू शकतो. चुकीने जेंडर चेंज झालेले आहेत, जेंडरमध्ये पण तो दुरुस्ती करू शकतो. त्याचा फोटोग्राफ चुकला आहे पासपोर्ट साइजचा किंवा त्याचा सिग्नेचर चुकला आहे, ते पण तो परत याच्यात एडिट करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांना जो प्रश्न पडला होता, काही विद्यार्थ्यांनी घाई-गडबडीत फॉर्म भरताना पी-सी-एमसाठी फॉर्म भरला आणि आता त्यांना पी-सी-बीसाठी पण भरायचं आहे. तर ते सुद्धा तो ग्रुप ॲड करू शकतो. किंवा कोणी पी-सी-बीसाठी भरला आणि त्याला पी-सी-एम ॲड करायचं आहे, ते पण तो करू शकतो. आणि काही विद्यार्थ्यांनी एकाच अटेम्प्टसाठी फॉर्म भरलाय, आता त्याला दोन्ही अटेम्प्ट द्यायचा आहे, तर तो हे पण करेक्शन करू शकतो. साहजिक आहे, जर तुम्ही ग्रुप ॲड कराल तर त्याची एक्स्ट्रा फी तुम्हाला लागेल. जसं पी-सी-एमसाठी जी फी होती, तीच आता तुम्हाला जर पी-सी-बी ॲड करायचं तेवढी फी भरावी लागेल. किंवा तुम्ही अटेम्प्ट एक ॲड करताय, तर त्याची पण फी तुम्हाला भरावी लागेल. या संदर्भात तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल आणि तुम्हाला करेक्शन करायचं असेल, तर तुम्ही लवकरात लवकर कानगावकस कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटरला भेट द्या. परत ही संधी मिळणार नाही. करेक्शन करण्याची जी डेट आहे, ती आहे 5 मार्च 2026 ते 7 मार्च 2026 याच दरम्यान करेक्शन होणार आणि याच्यानंतर परत कोणताही करेक्शनसाठी फॅसिलिटी अवेलेबल करून देणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या गरजू मित्रांना याच्याबद्दल माहिती भेटेल. धन्यवाद.